ऊस तोडणीला विलंब, कोरेगावातील संतप्त शेतकऱ्यांचा साखर कारखान्याच्या कार्यालयावर मोर्चा, शरयू आणि शिवनेरी शुगर कारखान्याच्या गट कार्यालयाला ठोकले टाळे. कोरेगाव शहर परिसरात वारंवार मागणी करूनही सहकारी व खाजगी साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी वेळेत केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील विविध साखर कारखान्यांच्या गट कार्यालयामध्ये जाऊन जाब विचारला. यावेळी शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज आणि शिवनेरी शुगर लिमिटेडचे कार्यालय बंद आढळून आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्या कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी बोलताना नगरसेवक हेमंत बर्गे यांनी सांगितले की ऊस तोडणी संदर्भात 10 डिसेंबर रोजी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र 8 दिवस उलटूनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन केले जाते. येथील शेतकरी जरंडेश्वर शुगर मिल, शिवनेरी शुगर लिमिटेड, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर लिमिटेड, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना तसेच शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज या कारखान्यांना नियमित ऊस पुरवठा करतात. या सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांची कार्यालये, बँका व पतसंस्था कोरेगाव शहरात असतानाही शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी आवश्यक यंत्रणा व टोळ्या वेळेवर दिल्या जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंत्रणा उशिरा मिळाल्यामुळे ऊस शेतातच जास्त काळ राहतो. परिणामी ऊसाला तुरे येणे, ऊस पोकळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कारखान्यांचे शेती अधिकारी, गट अधिकारी व चिटबॉय हेतू परस्पर कोरेगाव शहरासाठी यंत्रणा उपलब्ध करून देत नसल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला. तसेच जरंडेश्वर शुगर मिल्सकडून शिरडोन, लासुर्णे, तांदुळवाडी यासारख्या गावांना 30 किलोमीटरपर्यंत वाहतूक दिली जाते. मात्र कोरेगाव शहरासाठी केवळ 17 किलोमीटर वाहतूक दिली जात असल्याने येथे यंत्रणा बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. कोरेगाव शहरालाही इतर गावांप्रमाणे 30 किलोमीटर वाहतूक देण्याबाबत कारखान्याने सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. कोरेगाव शहराच्या पश्चिम व दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होत असून उपलब्ध मोजक्या यंत्रणांमुळे ऊस वेळेवर कारखान्यात जात नाही. संबंधित सर्व साखर कारखान्यांनी योग्य ते मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध करून शेतकऱ्यांचा ऊस वेळेत उचलावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात नगरसेवक हेमंत बर्गे यांच्यासह विलासराव शंकरराव बर्गे, संतोष विलास बर्गे, दीपक हनुमंत शिंदे, धवलचंद्र ज्ञानदेव बर्गे, शशिकांत ज्ञानदेव जाधव, गौरव विश्वास बर्गे, सुभाष मलकमीर, दत्तात्रय मलकमीर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हरिभक्त पारायण रमेश नाळे, भरत बर्गे, जितेंद्र आनंदराव बर्गे, शिवाजी माने, इक्बाल मुलानी, अभिजित साळुंके व शिवाजी नाळे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नमस्ते, मी हेमंत आनंदराव बर्गे, एक कोरेगावचा शेतकरी. आज आम्ही कोरेगावातले सर्व शेतकरी बांधव इथं अजिंक्य सहकारी साखर कारखाना कोरेगाव मार्केट यार्डमध्ये ऑफिसमध्ये इथं सदर आम्ही सर्व शेतकरी इथं उपस्थित झालो ऑफिसमध्ये. आल्यानंतर ऑफिसमध्ये आम्ही कोरेगावातल्या इथं गट अधिकारी म्हणून शिंदेसाहेब आहेत, त्यांना संपर्क साधल्यानंतर शेती अधिकाऱ्यांसंग आम्ही परत संपर्क साधला फोनवरनं. तर शेती अधिकाऱ्यांनी आम्हाला एक 4 दिवसाचं बातचीत फोनवरनं झाली. एक 4 दिवसात तुम्हाला आम्ही 2 यंत्रणा वाहनांची कोरेगावातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यंत्रणा देत 2 वाहनं द्यायची व्यवस्था करतो. तर बाबा आम्हाला आम्ही ऊस न्यायला झालेलो आहे किंवा तुम्ही बी ऊस देणारे शेतकरी आहे, एक 4 दिवसात तुम्हाला इथं 2 यंत्रणा देऊन तुमचा ऊस न्यायची व्यवस्था करतो असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. तर बाबा कारखान्याने आम्हाला जसं बाबा आश्वासन दिलं आहे तसं एक 4 दिवसात बाबा 2 यंत्रणा द्यायची व्यवस्था करा, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. तर हे शेतकरी आजपर्यंत अजिंक्य सहकारी साखर कारखान्याला ऊस देत आलेले आहेत आणि इथून पुढे बी देणार आहेत. सर्व कारखान्या इथं ऑफिसला आलेले सर्व शेतकरी सभासदच आहेत किंवा कारखान्यावर प्रेम बी आहे किंवा कारखान्यानं आमचा ऊस न्यावा अशी वारंवार येऊन ऑफिसला इथं विनंती करत असतात. ऑफिसात कोण नाही पण आम्ही सदर ऑफिसला प्रायव्हेट हो या सगळ्यांनी आज कोरेगावातले सर्व शेतकरी मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी शरयू ॲग्रो इंडस्ट्रीचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधव इथं उपस्थित झाल्यानंतर आज आम्ही इथं
8 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की बाबा आमचे सदर कोरेगावातल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर नेत नाहीत, तर बाबा कारखान्यांनी आमच्या इथं यंत्रणा देऊन वेळेत ऊस न्यावेत. तर कारखान्यांना आम्ही कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर बाबा आम्ही इथं आज सर्व शेतकरी बांधव इथं उपस्थित झालो आहे. तर आज आम्ही इथं ऑफिसला शरयूच्या आल्यानंतर आम्हाला उडवातोडीची उत्तरं दिल्यानंतर आम्ही सदर शरयू कारखान्याच्या ऑफिसला सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही टाळे ठोकलेले आहेत. तर बाबा शरयू कारखान्यांनी तर अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर अन्याय करत असतील तर आम्ही इथं कोरेगावात ऑफिस सकाळ त्यांचं उघडून देणार नाही, एवढं सांगू इच्छितो. नाही तर टाळे ठोकायचे. तर सांगा अगोदर असं आम्ही करणार म्हणून कोण आहे दिला कर्मचारी काय नाही काय मशीन जात असतो मशीन आणायचे. हो काय होते अधिकारी फोन सगळं उचलत नाही. कसल्या कामात आहे ती कोण कदम डॉक्टर पोलीस कोण आहे अधिकारी? तो कोण गटाधिकारी कोण आहे? खताळ साहेब. खताळ. त्यावेळेस तर आमच्या घरातला आम्ही 21,000 रुपये एक शेअर्स घेतला. त्याला तुम्हाला तो पुरावा म्हणून चंद्रकांत रावसाहेब बर्गे यांना विचारा तुम्ही की बा आम्ही त्यावेळेस शेअर्स घेतला का नाही सोसायटीकडून. हो सोसायटीतनं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेअर्स घेतले. तुम्ही कोरेगावात ऑफिस रोज चालवता ना ऊस का कोरेगावच्या शेतकऱ्यांची व्यवस्था करायला मशीनची व्यवस्था यंत्रणा टोळ्या. आज कारखाना 8,000 रुपये 8,000 चालत असेल तर बाबा कोरेगाव तुम्ही ऑफिस चालवता का ऊस देऊ शकत नाही कोरेगाव यंत्रणा. आमचं म्हणणं आहे कोरेगाव तुमचा जर ऊस नसेल असेल शेतकऱ्यांचा कोरेगाव ऑफिस बंद करा. तुम्ही ऑफिस ठेवायचं नाही कोरेगावात. अडचण नाही मग का तुम्ही कोरेगावात यंत्रणा देत नाही? काय कोरेगावातले काय माणसं काय तांबडपत्र घेऊन आले इथं शेतकरी त्याचा अधिकार नाही इथं ऊस द्यायचा म्हणून. तुम्ही न्यायला तर द्यायला आहेत की शेतकरी तयार? तुम्ही नेतच नाही. कोरेगावात यंत्रणा टाकत नाहीत. सर्व अधिकारी सांगतात कोरेगावात यंत्रणा नसते. पण यंत्रणा अधिकारी नसते तुमचं काम नाही पाठपुरावा करणं अधिकाऱ्यांना सांगणं की बाबा कोरेगावात यंत्रणा आपल्याला दिली पाहिजे. आपण 10 गाव आहे 5 गावाचा ऊस तोडतो. कामच नाही. कारण काय कुठं कारखान्याने किती वाहनं भरले म्हणजे काय झालं कारखाने यंत्रणा कामापुरती आहे कुठली ट्रॅक्टर मुंबई त्याला मुंबई येत नाही. ट्रॅक्टर कोळे नाहीत का? नाही कामच नाही. मग आता ज्यांनी ऊस लावते काय मशीन तोडायचं मशीन मला काय हे काय मशीन पण मारायचं. ट्रॅक्टर कसं लावला पाहिजे त्याला? कसं लावला ट्रॅक्टर कसं आहे तो ट्रान्झॅक्शन बघा त्याच्या ही सगळं वेगळं आहे सिस्टीम. हे वेगळीच मशीन जेवढी नोंद आहे तेवढी तरी तुटली पाहिजे ना. आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे 4 एकर हजार एक ऊस असला तरी बाबा 2,000 एकर शेतकऱ्यांनी तरी नोंदवले असतील ना तुमच्याकडे. तरी बाबा त्या पद्धतीनं सिस्टीम राबवली पाहिजे. साहेबर का आम्ही चव्हाणांना भेटू तुम्हाला म्हणत आहे आम्ही समक्ष शेतकरी भेटू. तुम्ही इथं कोरेगावात एक बाबा सिस्टीम सांगतो. कोरेगावातनं आपल्या कारखान्याला 16 ते 17 किलोमीटर वाहतूक दिली जाते. आणि परिस्थिती काय होती जी व्यावसायिकधारक आहेत वाहनं त्यांना गोडशेवाडी गोगोलेवाडी शिरडोन लासोरण्याला 30 किलोमीटर किंवा 28 किलोमीटर वाहतूक दिली जाते साहेब. आणि त्यामुळं कोरेगावातनं वाहतूकदारांना परवडत नाही. आणि कोरेगावात ट्रॅफिकमुळे बैलगाडी आमच्याकडं म्हणजे रहमतपूर रस्त्यापासून पश्चिमेच्या बाजूला बैलगाडी येत नाहीये. त्यामुळे बैलगाडीनं आमचा ऊस जात होता पूर्वी पण ट्रॅफिकमुळे बैलगाडीनं ऊस जात नाही. आता पर्याय काय किंवा 2 टायर किंवा 4 टायरवाले. आणि मग 2 टायर 4 टायरवाल्यांना आपल्या कारखान्याला 17 किलोमीटर वाहतूक दिली जाते. त्यामुळे इथं कोरेगावात कोण वाहन व्यावसायिक उतरत नाहीत. सगळ्यात हा मोठी अडचण आहे. आणि मग आमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही कारखान्याची मिटिंग घेऊन तो बाबा कोरेगावात वाहतूक वाढवली तर कोरेगावातला ऊस जाईल.
आमचं म्हणणं आहे की तुम्ही 100 किलोमीटरनं जर ऊस ओढत असं वाहतूक करत असाल तर तुम्हाला कोरेगावात बाबा काय अडचण आहे इथं ऊस वाहतूक करायला. बरं, इथल्या लोकांच्या नोंदी आहेत, असं काही नाही की नोंदी नाहीत. आता एक ठीक आहे, आम्ही पूर्वी सभासद होतो पण आता आमचा सभासद अस्तित्व नाही आहे तिथे. पण तरी बाबा एक बाबा कोरेगावात कारखाना तालुक्यात आहे, तालुक्यातलं बाबा कोरेगाव तालुक्याचं गाव आहे, त्या तालुक्याच्या गावामध्ये सगळं शेतकऱ्यांची भरजात वेळ नसतील तर शेतकऱ्यांना ज्याला 2 रुपये अपेक्षा असतील मिळायची ते मिळत नाहीत. तर आमची तुम्हाला आपली रिक्वेस्ट आहे की शेतकऱ्यांची कोरेगावातल्या जास्तीत जास्त यंत्रणा देईल बाबा शेतकऱ्यांचे ऊस लवकरात लवकर नेण्यात यावेत किंवा कोरेगावमध्ये बाबा एक तिथं आमच्या भागामध्ये कठापूर रोडला एक 5च फक्त मुंगळे आहेत तर तिथं 5 मुंगळे जेव्हा 20-25 मुंगळे कशी देते ती देण्यात येतील तेवढं साहेब तुम्ही सहकार्य करा. नाहीतर शेतकरी घेऊन आम्ही म्हणलं तर तुम्हाला येऊन तिथं समक्ष कारखान्यावर भेटतो. हा, तुम्ही आम्हाला बाबा तसं तारीख द्या. आज 18 तारीख आहे किंवा 20 तारखेपर्यंत थांबा, 22 तारखेपर्यंत थांबा, आम्ही भेटूच हवा नाही कसं आहे. पण तुम्ही एक शेती अधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला फोन लावलाय, तुम्ही आम्हाला बाबा थोडंसं आश्वासन द्या की बाबा आम्ही तुम्हाला हां बर तरी उद्याच्याला भेटतो आम्ही चव्हाणाला. हो चालेल चालेल ठीक आहे. आज कोरेगावमध्ये सर्व शेतकरी बांधव शिवनेरी शुगर लिमिटेड या कारखान्याच्या ऑफिसला आम्ही सर्व शेतकरी बांधव इथं आल्यानंतर शेतकऱ्याच्या ह्या कारखान्याच्या ऑफिसला कुणीही वा इथं अधिकारी म्हणून कुणी नाही किंवा स्लिप बॉय नाही तर आम्ही सदर ह्या कारखान्याच्या ऑफिसला आम्ही आज टाळी ठोकलेले आहे. व शिवनेरी पाठीमागं सहकारी बँक आहे त्या बँकेत सगळ्या मॅनेजरला जाऊन आम्ही बाबा जाब विचारणार आहे की कोरेगावमध्ये बाबा तुम्ही बँक चालू केली तर बाबा कोरेगावच्या शेतकऱ्यांवरचा ऊस तुम्ही का नेत नाही. आणि आम्ही बाबा तुमच्या कारखान्याच्या ऑफिसला सभासद आहे व करार केलेले सर्व शेतकऱ्यांनी आणि सभासद असून शेतकऱ्यांनी करार करून सकाळ जर ऊस नेत नसला तर तुम्ही इथं कोरेगावमध्ये बँक व ऑफिस का चालू ठेवल्यात. तर आम्ही त्यांना ऑफिस तर आता बंद केलं आहे तसंच बँक बी आम्ही बंद करणार आहे. त्यांनी जर आम्हाला बाबा पूर्वातोडी उत्तर दिली ऑफिस सगळं आम्ही बँक सगळं बंद करणार आहे आणि आम्हाला शेती अधिकारी व कोण कारखान्याचे अधिकारी असतात त्यांच्यासंग संपर्क साधून आम्हाला बाबा त्या पद्धतीनं कसे बाबा ते बोलतात ते आम्ही त्यांच्यासंग बातचीत करून बघूया मग काय करतात तिनं. तर आम्ही कायमस्वरूपी कोरेगावनं बँकच बंद करणार आहे त्यांची असं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो. काय इथं ऑफिसला आलंय, कोण आहे इथं ऑफिसला, काय अडचण काय कोरेगाव टोळे द्यायला इकडे हा तुमच्याकडे कुठलं गाव आहे. एकांबे कनेरखेड जायगाव. इथं कोरेगाव कोणाकडे आहे, कोण आहे इथं कोरेगावात कोण आहे. आता गट अधिकारी म्हणून कोण आहे, गट अधिकारी कोण आहे इथं. शिंदेना काय कारखाना हिंडायचा पगार देतो का ऑफिसमध्ये बसायचा पगार देतो. इथं कोणच नाही. बरं का आम्हाला काय होतं आहे का आम्ही रितसर तुमच्या कारखान्याला नोंदी केल्यात, शेअर्स घेतल्यात आणि आम्हाला नुसतं आजपर्यंत उडवातोडीची उत्तरं दिल्यात. आज तुम्हाला म्हणतो आमच्या कटापूर रस्त्याच्या भागामध्ये तुम्ही एकही टोळी टाकली नाही किंवा एकही शेतकऱ्यांचं ऊस नेलं नाही आणि तुमच्या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी आमच्या गेल्या वर्षी ऊस गेल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये 50-50 लाखाच्या ठेवी ठेवल्यात आणि जर शेतकऱ्यांनी तुमच्या बँकेत जर 50-50 लाखाच्या ठेवी ठेवल्या असल्या तर तुमचं काम नाही का ते शेतकऱ्यांचा ऊस तोडायचं. सभासद करून घेतलंय. शेतकऱ्यांचा ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बिलातून तुम्ही पैसे कापून घेऊन शेतकऱ्यांना सभासद करून घेतलंय आणि मग आता तुम्हाला अडचण काय शेतकऱ्यांचा ऊस तोडायला. आम्ही एक तुम्हाला 2 दिवसाचे आश्वासन देतो. 2 दिवसात जर तुम्ही कोरेगावमध्ये यंत्रणा नाही दिली कटापूर रस्त्याच्या म्हणजे कोरेगावच्या पश्चिमे बाजूला तर आम्ही तुम्हाला म्हणतो तुमच्या ऑफिसला बँकेला टाळी ठोकून वाहनं जाऊन देणार नाही कोरेगावातून. एवढं सांगू बरं का, सांगतो नाही. आतापर्यंत आम्ही प्रेमानं बोललो तुम्हाला सर्वांना पण आता इथनं पुढे मी काय तुम्हाला प्रेमानं बोलणार नाही. आम्ही आता इथं 30-40 शेतकरी आलेत ऑफिसला आणि टाळे ठोकला आम्ही तुमच्या ऑफिसला. तुम्ही ना काय शेती अधिकारी घेऊन या नाही तर मग MD अण्णांना घेऊन या इथं तुम्ही. अहो काय तुमचं आतापर्यंत आम्ही ऐकतच आलोय. अहो तुम्ही नसताना ऊस नाही राहिला पण आज काय कोरेगावची परिस्थिती आहे.
तालुक्याचं गाव आहे, तुम्हाला म्हणतो 4,000 एकर क्षेत्राची नोंद केली तुमच्याकडे शेतकऱ्यांनी, आणि तुम्ही राव कोरेगावात यंत्रणा बोटा मोजल्यागत देताय वे. आणि ही दोन एकाच स्लिप बॉयला 2-2 वाहनं फक्त चालवायला. आणि नुसती भरती केली तर स्लिप बॉयच्या ऑफिसला, किंवा 2-2, 4-4 स्लिप बॉय आणून ठेवले तिथं ऑफिसवरती. आणि ह्या स्लिप बॉयला फोन केल्यावर त्यानं म्हणायचं माझ्याकडे कोरेगाव नाही, माझ्याकडे फक्त 2च यंत्रणा नाही, ती बी 2 पळून गेली, 2च आहे. ती काय चाललंय काय तुमचं? असलं चालून घेणार नाही. मी एक तुम्हाला सांगतो की असल्या गोष्टी आम्हाला कारणं सांगायची नाही. ती तुम्हाला यंत्रणा इथं आणायची असली कोरेगावात तर कोरेगावात तुमच्या ऑफिस आणि बँका चालू ठेवा, नाही तर कोरेगावातनं बंद करून तिकडं कारखान्याला म्हणावं कुठं चालू करायचं, तिकडं तुझ्या त्या जयपुरात चालू कर. आमचा निरोप द्या तिथं शेती अधिकाऱ्यांना, तर कोणी एमडी आहे त्यांना, शेतकरी आले तिथं म्हणून.